नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तुम्हालाही आरशात बघताना चेहरा थोडा डल, थकलेला किंवा काळवंडलेला वाटतो का? महागडे क्रीम वापरूनही काही फरक दिसत नाहीये का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे. कारण आज आपण पाहणार आहोत फक्त 5 मिनिटे बेसन चेहऱ्यावर लावल्याने त्वचेत कसा बदल होतो आणि फक्त 3 दिवसात चेहरा अधिक उजळ कसा दिसू लागतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहे, सुरक्षित आहे आणि घरच्या घरी सहज करता येतो. बेसन त्वचेसाठी इतकं फायदेशीर का आहे? बेसन म्हणजेच ग्रॅम फ्लार, आपल्या आजी आजोबांच्या काळापासून वापरला जाणारा सौंदर्य उपाय. बेसनमध्ये नैसर्गिक क्लेन्झिंग प्रॉपर्टीज असतात. ते त्वचेवरील घाण, अतिरिक्त तेल आणि डेड स्किन काढून टाकते. यामध्ये झिंक आणि प्रोटीन असतात, जे त्वचा हेल्दी ठेवण्यास मदत करतात. नियमित वापर केल्यास त्वचा सॉफ्ट होते, टॅनिंग कमी होते, पोर्स साफ होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. म्हणूनच बेसन हा नॅचरल स्किन ब्राईटनर म्हणून ओळखला जातो. फक्त 5 मिनिटे का? बऱ्याच लोकांना वाटतं फेस पॅक जितका जास्त वेळ ठेवू तितका जास्त फायदा होईल. पण हे चुकीचं आहे. बेसन जास्त वेळ ठेवल्यास त्वचा कोरडी होऊ शकते. 5 मिनिटे हा परफेक्ट वेळ आहे. त्वचा साफ होते, न्यूट्रिएंट्स अब्सॉर्ब होतात आणि ड्रायनेस टाळली लागते. बेसनचा सर्वात प्रभावी फेस पॅक. आता पाहूया सर्वात सोपी आणि इफेक्टिव्ह रेसिपी. 2 चमचे बेसन, 1 चमचा दही, चिमूटभर हळद आणि काही थेंब गुलाब पाणी. हे सर्व व्यवस्थित मिसळा आणि स्मूथ पेस्ट तयार करा. हा फेस पॅक त्वचेला इन्स्टंट फ्रेशनेस देतो. लावण्याची योग्य पद्धत. चेहरा आधी स्वच्छ धुवा, नंतर हलक्या हाताने वरच्या दिशेने फेस पॅक लावा. डोळ्यांच्या आसपासचा भाग टाळा. आता 5 मिनिटे शांत बसा आणि त्वचेला न्यूट्रिएंट्स काम करू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. टॉवेलने घासू नका, हलकेच पुसा. पहिल्याच वापरानंतर तुम्हाला सॉफ्टनेस जाणवेल. 3 दिवसात काय बदल दिसेल? जर तुम्ही हा उपाय सलग 3 दिवस केला तर तुमची त्वचा अधिक क्लीन दिसेल. स्किन टोन थोडी इव्हन होईल, डलनेस कमी होईल आणि सर्वात महत्त्वाचं, चेहऱ्यावर एक हेल्दी ग्लो दिसेल. लक्षात ठेवा, गोरेपणा म्हणजे स्किन डॅमेज नाही, तर नॅचरल ब्राईटनेस आणि हेल्दी लुक आहे. काही महत्त्वाच्या टिप्स. सेन्सिटिव्ह स्किन असेल तर आधी पॅच टेस्ट करा. फेस पॅक रोज लावू नका, आठवड्यातून 3 वेळा पुरेसे आहे. पाणी जास्त प्या, हायड्रेशन ग्लो वाढवते. सूर्यप्रकाशात जाताना सनस्क्रीन वापरा. एक्स्ट्रा ग्लोसाठी स्पेशल टिप्स. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा. 7-8 तास झोप घ्या, कारण स्लीप इज द बेस्ट स्किन केअर. ताण कमी ठेवा, स्ट्रेसमुळे त्वचा थकलेली दिसते. फळे आणि भाज्या खा, ब्युटी आतून येते. लोक करतात त्या चुका. बेसन खूप घट्ट बनवणे, जास्त वेळ ठेवणे, जोरात स्क्रब करणे. या चुका टाळा, नाहीतर त्वचा इरिटेट होऊ शकते. कोणासाठी हा उपाय बेस्ट आहे? डल स्किन, ऑइली स्किन, टॅनिंग, कॉलेज गर्ल्स, वर्किंग विमेन, मेन. म्हणजेच हेल्दी ग्लो हवा असेल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. बेसनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो एक नैसर्गिक क्लेन्झर आणि माइल्ड एक्सफोलिएटर म्हणून काम करतो. बाजारातील अनेक प्रॉडक्ट्समध्ये केमिकल्स असतात, जे काही वेळा त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. पण बेसन
त्वचेला कोणताही कठोर परिणाम न देता सौम्यपणे काळजी घेतो. विशेषतः टॅनिंग कमी करण्यासाठी आणि स्किन टोन इवन दिसण्यासाठी बेसन खूप प्रभावी मानला जातो. त्यामुळे उन्हामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ दिसण्यास मदत होऊ शकते. जर तुम्हाला त्वचेवर जलद फ्रेशनेस हवी असेल तर बेसनमध्ये दही, दूध किंवा गुलाब पाणी मिसळून फेस पॅक तयार करू शकता. हा फेस पॅक त्वचेला हायड्रेशन देतो आणि ड्रायनेस कमी करतो. मात्र फेस पॅक जास्त वेळ ठेवणे टाळा. साधारण 5 ते 10 मिनिटं पुरेशी असतात. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा मऊ आणि स्मूथ जाणवते. काही दिवस सातत्याने वापर केल्यास त्वचेत सकारात्मक बदल दिसू शकतो. तरीही प्रत्येकाची त्वचा वेगळी असते हे लक्षात ठेवा. कोणताही नवीन उपाय वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे नेहमीच सुरक्षित ठरते. तसेच फक्त बाहेरून उपाय करून चालत नाही. पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि चांगली झोप घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य स्किनकेअर सवयी अंगीकारल्यास तुमची त्वचा अधिक हेल्दी, चमकदार आणि आत्मविश्वास वाढवणारी दिसू शकते. मोटिवेशन सेगमेंट. लक्षात ठेवा, सुंदर दिसण्यासाठी महागडी प्रॉडक्ट्स गरजेची नसतात. कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते. छोट्या सवयी मोठा बदल घडवतात. फक्त 5 मिनिटे स्वतःसाठी काढा. तुमची त्वचा तुम्हाला धन्यवाद देईल. जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नैसर्गिक ब्युटी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा उपाय ट्राय करणार आहात का? पुन्हा भेटूया एका नवीन हेल्थ आणि ब्युटी टिप्स सोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.